श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे। प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे विशिष्ट आहे। त्यात होळी सणाला खूप महत्त्व आहे। धुलिवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते। होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखले जाते। हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो। होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते। त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होतं। होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धुलिवंदन साजरं केलं जातं। फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते। यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी 24 मार्च रोजी सकाळी 9:54 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 मार्च रोजी दुपारी 12:29 समाप्त होईल। होलिका दहनाच्या वेळेस काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत। हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते। आणि म्हणूनच आपल्याला होळीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची, ज्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, विघ्न, अडचणी, नजर दोष असतील किंवा कर्णीबाधा असतील, इडापिडा असतील, ह्या सर्व नष्ट होऊन आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे। आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने होळी पौर्णिमेच्या दिवशी करायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो। पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्यकश्यप आणि भक्त प्रल्हाद यांची ती कथा आपल्याला आठवते। बहिणीला म्हणजेच होलिकाला जिला अग्नीपासून वर प्राप्त होता, तिला हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला मांडीवर बसवून अग्नीत प्रज्वलित करण्यास सांगितली आणि त्या अग्नीत भक्त प्रल्हाद नाही तर होलिका भस्म झाली। होलिका दहनाच्या वेळेस काही व्यक्ती काही गोष्टी होलिकात अर्पण करतात आपण पाहतो। ते का करतात तर त्या व्यक्तींच्या आयुष्यात असलेली आर्थिक नकारात्मकता किंवा पैशांच्या जर त्यांना अडचणी असतील तर त्या दूर होण्याकरता आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगितलेले आहेत। हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते। सुख असो किंवा दुःख असो, नफा तोटा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, पण कधी कधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडतच नाही। अशा परिस्थितीत माणसाला धर्म, ज्योतिष, युक्त्या आणि उपायांवर अवलंबून राहावं लागतं। होळी पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला खूपच महत्त्व आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा। असं केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि त्याचबरोबर आपल्या पितृ देखील आपल्यावर प्रसन्न हे होत असतात। पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नाही आणि म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्या, ज्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होणार आहे। तर होळीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आणि आंघोळीला पाणी हे काढायचं। आंघोळीचं पाणी काढल्यानंतर सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे गंगाजल। गंगाजल टाकून जर आपण स्नान केली तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं। त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते। दुसरी वस्तू जी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे पिंपळाचं पान, कारण होळी पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या पानामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये पिंपळाचं पान टाकलं तर त्यामुळे आपल्यावर अखंड लक्ष्मीची कृपाही होत असते। तर आता हे पिंपळाचं पान तुम्ही आज आणू शकतात किंवा उद्या सकाळी सुद्धा तुम्ही तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर तिकडनं ते आणू शकतात। प्रयत्न करून खाली पडलेलं पान असेल तर ते घेतलं तरीही चालणार आहे, किंवा जर पडलेलं पान नसेल एखादं झाडाखाली तर तुम्हाला पिंपळाच्या झाडाची क्षमा मागायची आणि त्यानंतर एक पान तोडायचं आहे आणि ते पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला उद्याच्या दिवशी टाकायचं आहे।
तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं ते म्हणजे खडे मीठ. खडे मिठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे करत असतं खडे मीठ. म्हणून आपल्याला आवर्जून खडे मीठ जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं. त्याचबरोबर खडे मीठ देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. चौथी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे काळे तीळ. जर आपण काळे तीळ टाकून स्नान केली तर आपल्यावर असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष आहे तो सुद्धा कमी होण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि पाचवी आणि शेवटची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे. हळद टाकून जर आपण स्नान केली तर आपला गुरुग्रह आहे तो मजबूत होतो. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तर ह्या 5 वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आणि त्याने आपल्याला स्नान करायचे. पण बऱ्याचदा काही लोक जे आहेत चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे केलेल्या उपायाचं सुद्धा आपल्याला पाहिजे तसं फळ हे प्राप्त होत नाही. आपल्याला आंघोळ करायची पण एक पद्धत असते. आपल्याला सगळ्यात पहिला 1 मग पाणी जो आहे तो आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे, 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला डोक्यावरनं स्नानही करायची. अशा रीतीने आपल्याला स्नान करायचे. आणि स्नान करताना आपल्याला जे आहे हर हर गंगे किंवा तुम्ही माता लक्ष्मीचं स्मरणसुद्धा करू शकतात. ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या 3 मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचं जप करत करत जी आहे तुम्हाला संपूर्ण आंघोळ ही करायची आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जेवढी पण नकारात्मकता आहेत, दोष आहेत, करणी बाधा असेल, इडापिडा असेल, संकट असतील, दारिद्र्य असेल, हे सर्व नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. कारण जेव्हा आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात, नकारात्मकता नसते तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळतच असतं. आणि म्हणूनच प्रत्येकाने उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून स्नान ही करायची. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.